नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर दुकानासमोर एका 38 वर्षीय इसमावर ब्रेक लॉकची लोखंडी स्थळे घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमध्ये चेहडी शिवार नाशिक रोड येथील प्रमोद केरोजी वाघ यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईने मारहाण केल्यामुळे औषधोपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केलं। प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। मयत प्रमोद वाघ, योगेश रामदास आणि सद्दाम मलिक या तिघांमध्ये काहीतरी कारणावरून वादविवाद झाला। त्यानंतर सद्दाम मलिक याने यश टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यांच्या डोक्यात मारत त्यांना गंभीर जखमी केलं होतं। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। हल्लेखोर तेथून फरार झाले असून हल्लेखोरांचा शोध नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी घेत आहेत। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी दिनांक 2 ऑगस्ट रोजी 8 वाजता दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश गायकवाड, नाशिक।